नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण. बित्तम बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. ठाण्यामध्ये राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात संपन्न. ठाण्यामधून 5 बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांनी केली अटक. आणि डंपर अंगावरती पलटी, 2 IT इंजिनियर तरुणी जागीच ठार. पुण्यातील अपघाताचा थरारक व्हिडिओ आला समोर. आता पाहूया सविस्तर वृत्त. आज 25 जानेवारी म्हणजेच राष्ट्रीय मतदार दिन आणि ह्याच मतदार दिनाचं औचित्य साधत आज ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बित्तम बातमी वृत्तपत्राचे संपादक आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, सरस्वती विद्या प्रसारक ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती MS कोरडे मॅडम आणि चित्रपटांचे दिग्दर्शक निर्माते नितीन कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी या मतदार दिनानिमित्त सर्वांना मतदानासाठी शपथ दिली. नंतर निवडणुकीच्या काळात ज्यांनी लोकांपर्यंत मतदानाबद्दल जनजागृती केली, मतदानासाठी काम केलंय अशा सर्वांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये प्रशासकीय कर्मचारी तसेच सामाजिक संस्था आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा देखील सहभाग होता. याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने बोलत असताना आम्हाला आमच्या नागरिकांच्या हक्काच्या जाणीवेवरती पूर्ण विश्वास आहे. तो जोपर्यंत सजग आहे तोपर्यंत कोणताही घोटाळा होणार नाही अशी भावना भारतीय मतदारांच्या मनामध्ये निर्माण करण्याची आज गरज आहे, असं मत ज्येष्ठ पत्रकार संदीप चव्हाण यांनी व्यक्त केलं. म्हणजे माझ्याकडे फक्त भारतीय पासपोर्ट, इलेक्शनचं माझे कोणतेही कार्ड नाही, पण मी त्यांच्या मतदान केंद्रामध्ये अगदी मतपेटीपर्यंत जाऊ शकलो. मला कुठेही काही अडथळा नव्हता. तर मी सहज तिकडच्या निवडणूक अधिकाऱ्याला असं विचारलं की मी तर विदेशी नागरिक आहे आणि मला तुम्ही मतपेटीपर्यंत जाऊन देत आहे. तर त्यांचं एवढं सुंदर वाक्य होतं. ते म्हणाले की आम्हाला आमच्या नागरिकांच्या हक्काच्या जाणीवेवर पूर्ण विश्वास आहे की तो जोपर्यंत सजग आहे तोपर्यंत कोणताही भ्रष्टाचार या मतपेटीमध्ये होऊ शकत नाही. मला असं वाटतं की हा विश्वास जर आपण आपल्या मतदारांना देऊ शकतो, मला असं वाटतं की जगातील कोणतीही निवडणूक जी आहे ती नक्की भ्रष्टाचार मुक्त होऊ शकते. शेवटी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी देखील मतदानाबद्दल आपलं मत व्यक्त केलं. विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याबद्दल आणि निवडणुकींच्या कामामध्ये सहकार्य केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. मतदानासारखं काहीच नाही. मी मतदान निश्चितपणे करेन. पुढच्या काही कालावधीमध्ये आपल्याही जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका असतील, ग्रामपंचायतच्या निवडणुका असतील. यामध्ये आपण मतदान नोंदणीपासून मतदानापर्यंत आपली कर्तव्य पार पाडली तर निश्चितपणानं भारत विश्वगुरू होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. सध्या मुंबईमध्ये बांगलादेशी घुसखोर हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबई पोलीस ठिकठिकाणाहून अशाच बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेत आहेत. खास करून ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी तरुणांना आणि नागरिकांना जे बेकायदेशीररित्या भारतामध्ये घुसलेत अशा घुसखोरांना ताब्यात घेतल्याच्या अनेक बातम्या समोर येतात, अनेक घटना समोर येतात. अशीच घटना आता कल्याणमध्ये घडल्याचं देखील समोर आले. कल्याणमधून 5 बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कल्याणमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्यास असणाऱ्या 5 बांगलादेशी घुसखोरांना ही पोलिसांनी अटक केले. यामध्ये 4 महिला आणि 1 पुरुषाचा समावेश आहे. हे सर्वजण एका भागामध्ये लपून राहत होते आणि मोलमजुरीचं काम करत होते. या सर्व बांगलादेशी घुसखोरांची पोलीस कसून चौकशी करतात. आरोपींकडे भारतामध्ये प्रवेश करण्यासाठी आणि राहण्यासाठी परवानगी देणारे कोणतेही वैध कागदपत्र आढळली नाहीत. त्यामुळे या 5 जणांविरुद्ध परदेशी कायदा, भारतीय पासपोर्ट कायदा आणि पासपोर्ट कायद्याच्या विविध तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मी सुद्धा कराडच्या जातीचा माणूस आहे, मात्र त्याच्यासारखी पैदास ही संपूर्ण जातीला बदनाम करते अशी रोखठोक टीका जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. पाहूया. माझ्यासारखा एक ओबीसी बाहेर येऊन बोलला होता की महाराष्ट्राच्या हिताचं नाही, ही सामाजिक व्यवस्था बिघडू नका. कुठली व्यवस्था? 2 समाज एकमेकांसमोर उभे करण्यासाठी झाले यशस्वी.
पण एखाद्या आरोपीने एखाद्या जातीच्या आड लपून जात पुढे करणं हे मान्य नाही. मी सुद्धा कराडच्याच जातीचा आहे, पण कराडसारखी पैदास ही जातीला बदनाम करते असं माझं स्पष्ट आहे. मागच्या 3-4 वर्षामध्ये 40 IAS IPS ऑफिसर वंजारी समाजाचे झाले, ते आमचं भूषण आहे. मी कराड हा आमचा चेहरा नाही आहे. मुंबई सेंट्रल स्टेशनवर आपल्या VT स्टेशनवरती 70% हमाला आजही वंजारी समाजाचे आहेत, तो आमचा चेहरा आहे. कष्टकरी हा आमचा चेहरा आहे. वंजारी समाजाला बदनाम करण्याचा घाट करू नका. त्यामुळे माझी मागणी आहे की वाल्मिक कराडला पहिलं ते हॉस्पिटलमधून बाहेर काढा. त्याला स्लीप ॲपनिया झाला आहे ना. स्लीप ॲपनियासाठी कशासाठी हाय हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं? काय एवढं असतं स्लीप ॲपनियामध्ये? या देशातल्या 50% लोकांना स्लीप ॲपनिया आहे. आजपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसटीच्या दरामध्ये वाढ झाली. 15% एसटीच्या दरात वाढ करण्यात आली. त्यामुळे सर्वत्र प्रवाशांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या 2 वर्षांमध्ये एसटीच्या दरवाढीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झाली नव्हती. त्यामुळे नाईलाजाने यंदा ही दरवाढ करावी लागली. एसटीच्या विविध खर्चांमुळे ही दरवाढ करावी लागली असं मत प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना काल व्यक्त केलं. एसटी महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी ही 15% भाडेवाढ केल्याचं आता सांगितलं जातंय आणि ह्या प्रस्तावाला राज्य सरकारने देखील आता मंजुरी दिली. 24 जानेवारी रोजी मंत्रालयामध्ये राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता 14.97% म्हणजे जवळजवळ 15% एसटीची भाडेवाढ करण्यात आली असून ही भाडेवाढ आजपासूनच राज्यभरात लागू झाल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. या दरवाढीमुळे सामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्रे लागणार असून प्रवाशांनी आपली नाराजी बोलून दाखवले. पाहूयात. एसटीचा प्रवास म्हणजे सर्वसामान्यांचा प्रवास. पहिली गोष्ट, सामान्य जनता ही सगळी एसटीनीच जाते, कारण खाजगी वाहन काय त्याला परवडत नाही. सामान्य माणसाला आज खाजगी कंपनीमधनं महागाई वगैरे किंवा पगारवाढ काय असं होत नाही. जे केंद्रीय किंवा सरकारी लोकांना दर पंचवार्षिक किंवा वेतन वाढ होते, पेन्शन वाढ होते, तसं काय बाकीच्यांना मिळत नाही. शिवाय डिझेल पेट्रोल काय एवढे काय वाढलेलं नाही. उलटी त्यांची महागाई किंवा त्यांची किंमत कमीच झालेली नाही. पण त्या मानाने हे जे दरवेळेस वर्षानुवर्ष जी वाढ होते ना, ही बरोबर नाही, ही चुकीची आहे. सरकारने याला कुठेतरी बंधन घातलं पाहिजे. पुण्यामधून हृदय पिळवटून टाकणारी घटना आज दुपारच्या सुमारास घडल्याचं समोर आलंय. एक थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय की एक डंपर हा पलटी झाल्यामुळे 2 तरुणींचा जागीच मृत्यू झालाय. पुण्यामधील एक धक्कादायक घटना आहे. डंपर पलटी झाल्यामुळे पुण्यातील 2 IT इंजिनियर तरुणींचा जागीच मृत्यू झालाय. पिंपरी चिंचवड मधल्या हिंजवडी भागामध्ये मान रस्त्यावरील वडजाई नगर कॉर्नर येथे हा अपघात झालाय. दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचं पाहायला मिळतं. या अपघाताचे धक्कादायक CCTV फुटेज आता समोर आले, ज्यामध्ये अपघाताची दाहकता आपल्याला पाहायला मिळेल. डंपर अंगावरती पडल्यामुळे या दोन्ही तरुणी जागीच ठार झाल्या आहेत. दरम्यान हिंजवडी पोलीस ठाण्यात याची नोंद केली असून पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि डंपर बाजूला देखील करण्यात आलाय. सध्या मृत तरुणींची ओळख पटवण्याचं काम पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे. वेळ झाला बित्तम बातमीमध्ये आता इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. धन्यवाद.